नमस्कार. डी-एन-एमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. द हिंदू आणि लोकसत्ता या 2 न्यूजपेपरमधल्या इम्पोर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. काल आपलं सेशन झालेलं नव्हतं, तर कालच्या पण न्यूजपेपरमधल्या इम्पोर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. कधी एखादा दिवस सेशन नाही झालं, तर त्याचे इम्पोर्टंट पॉइंट सगळे नेक्स्ट डेला कव्हर केले जातील. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि थोडे दिवस या पद्धतीने थोडंसं टायमिंग हे सेट होईपर्यंत या पद्धतीने रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, स्क्रीन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये येईल. थोड्याच दिवसामध्ये ऑनलाईन आणि लाईव्ह एकाच टायमिंगला या सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन होणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत कनेक्टेड राहा, जोडलेलं राहा. ठीक आहे. मग कालच्या आणि आजच्या 2 न्यूजपेपरमधल्या इम्पोर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा जी-एस पेपर 2 शी संबंधित मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आजच्या लोकसत्तामध्ये आलेलं हे आर्टिकल आहे, जे ऑलरेडी द हिंदूमध्ये मागे येऊन गेलेलं होतं बऱ्याच दिवसांपूर्वी. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे एका घटनात्मक पदाबद्दलचा, एका कॉन्स्टिट्यूशनल ऑफिसबद्दलचा, ज्याला आपण ओळखतो लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून. ठीक आहे. उपसभापती पण त्यांना आपण म्हणतो. ठीक आहे. लोकसभेचे सभापती आणि उपसभापती ही 2 पदं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. मुद्दा एक्झॅक्टली काय आहे? तर गेली 6 वर्षे म्हणजे 2019 पासून आजपर्यंत हे लोकसभा उपसभापती हे जे पद आहे ते रिक्त आहे. बऱ्याच वेळा तिथं उपाध्यक्ष असा उल्लेख केला जात असतो, परंतु आपल्यासाठी उपसभापती हा शब्द अप्रोप्रिएट आहे. गेल्या 6 वर्षांपासून हे पद जे आहे ते रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत एक ट्रॅडिशन, एक परंपरा आपल्याकडे काय राहिलेली आहे, की लोकसभेचे सभापती जे असतात ते सत्ताधारी पक्षाकडून असतात आणि उपसभापती जे असतात ते विरोधकांच्या बाजूने तिथं नियुक्त केले जात असतात. ती एक प्रथा राहिलेली, एक ट्रॅडिशन राहिलेली आहे. त्यामुळे मग मुद्दा हा उपस्थित तिथं केला जातोय, की ही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. ही संवैधानिक पद आहे कारण त्याचा डायरेक्टली उल्लेख आपल्याकडं आर्टिकल 93 मध्ये करण्यात आलेला आहे. आर्टिकल नोट डाउन करून ठेवा. कलम 93 मध्ये डायरेक्टली त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. लोकसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीची तरतूद डायरेक्टली याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे संवैधानिक पद आहे. कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे, तरी देखील ती रिक्त ठेवली गेली आहे आणि या बाबतीमध्ये मुद्दा एक उपस्थित काय केला जातोय, की कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट असून देखील रिक्त ठेवली जाते. मग कॉन्स्टिट्यूशनलचे फंडामेंटल प्रिन्सिपल्स, फाउंडेशनल व्हॅल्यूज, मूलभूत काही मूल्य, तत्व हे साइडलाईन केली जात आहेत. त्यांना बगल दिली जात आहे आणि मग ही कॉन्स्टिट्यूशन किंवा इंडियन डेमोक्रेसीच्या समोर, भारतीय लोकशाहीच्या समोर एक्झॅक्टली चॅलेंजेस काय आहेत? तर त्यातला वन ऑफ द पॉइंट हा आपल्याला बघायला मिळतो, की कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, संवैधानिक पदांचा आदर ठेवला जात नाहीये, रिस्पेक्ट ठेवला जात नाहीये. कारण मुद्दा काय आहे? याच्यासाठी आर्ग्युमेंट काय आहे? लोकसभेचं हे जे उपसभापती पद आहे, हे फक्त लोकसभेच्या सभापतींना पर्यायी पद नाहीये. ते ऑप्शनल एक ऑफिस म्हणून तिथं अल्टरनेटिव्ह ऑफिस म्हणून नाहीये. तर कित्येक अशा समिती आहेत, कित्येक असे तिथं खाजगी विधेयक असलेली बघायला मिळतात, ज्या बाबतीमध्ये उपसभापतींना अधिकार सेपरेटली वेगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे पर्यायी ऑफिस नाहीये, पर्यायी पद नाहीये. हे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. सोबतच कलम 94 आणि कलम 95 मध्ये दोन्ही महत्त्वाची पदं म्हणून त्यांचा उल्लेख तिथं करण्यात आलेला आहे. लोकसभा सभापतींच्या अनुपस्थितीमध्ये, त्यांच्या अब्सेन्समध्ये लोकसभेचे हे जे उपसभापती असतात, त्यांना आर्टिकल 95 च्या अंडर समान अधिकार प्राप्त होतात. जे अधिकार ज्यावेळी लोकसभेचे सभापती तिथे उपस्थित नसतील, त्यावेळी उपसभापतींकडे ती जबाबदारी जाते त्या पदाची आणि समान अधिकार त्यांना देखील प्राप्त होतात. हे काय दाखवतं, की हे महत्त्व दाखवतं या उपसभापती पदाचं. कलम 93 च्या अंतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न असतो, की अनुच्छेद शब्द वापरायचा की कलम वापरायचा? कलम शब्द वापरायचा. कलम 93 अंतर्गत डायरेक्टली तिथं मेन्शन केलेलं आहे, की ॲज सून ॲज पॉसिबल, शक्य तितक्या लवकर या दोन्ही सदस्य म्हणजे कोण? लोकसभा सभापती आणि उपसभापती निवड केली जावी. ही स्पष्ट तरतूद आहे कलम 93 अंतर्गत आर्टिकल 93 च्या अंडर ॲज सून ॲज पॉसिबल. पण ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे याचा एक्झॅक्टली मीनिंग काय होतो? हे स्पष्ट त्याच्यामध्ये केलेलं नाही. मग याचा सत्ताधीशांकडून अवहेलना केली जाते. तो एक मुद्दा सध्या इथं प्रामुख्याने उपस्थित केला जातो आहे. ठीक आहे. मग जसा लोकसभा सभापतींना काही अधिकार देण्यात आलेले आहेत, तसेच उपसभापतींना पण काही अधिकार देण्यात आलेले आहेत. ज्यावेळी लोकसभा सभापती आपला राजीनामा सुपूर्द करण्याच्या तयारीमध्ये असतात, तर त्यावेळी तो राजीनामा कुणाकडे सुपूर्द करावा लागतो? तर तो उपसभापतींकडे करावा लागतो. ठीक आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे घटनात्मक पद आहे, तर आधीच आपण डिस्कस केलेलं आहे. यालाच घेऊन मग राज्यांच्या बाबतीमध्ये देखील, राज्य विधानसभेच्या बाबतीमध्ये, विधिमंडळाच्या बाबतीमध्ये पण तिथं पण विधान परिषद किंवा विधानसभेचे सभापती आणि उपसभापती त्यांचे देखील पद तिथे निर्माण केले गेले आहेत. ते आर्टिकल्स कुठे आहेत? तर ते कलम आहेत
180 ते 185. आपल्याला एम-पी-सी सारखा आयोग इथं पण प्रश्न विचारेल, इकडं पण प्रश्न विचारेल या आर्टिकलला घेऊन पण. ठीक आहे. मग जसं इकडं मेन्शन केलेलं आहे, ॲज सून ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर दोन्ही पदं ही भरायची आहेत. दोन्ही पदांवरती नियुक्ती करायची आहे. तसंच या विधिमंडळाच्या, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत पण तरतूद केलेली आहे. ही कलम 182 अंतर्गत शक्य तितक्या लवकर उपसभापती आणि सभापती इथले विधिमंडळाचे त्याची देखील नियुक्ती करायची आहे. त्यामुळं हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ज्यावेळी तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय, त्यावेळी असा कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. तुम्ही लोकसभा वाचत असाल, तर विधानसभा पण लगेच वाचून घ्यायची. ठीक आहे. त्या पद्धतीने कंपॅरेटिव्ह स्टडी केला, इझिली तो तुमचा होऊन जाईल. त्याच्यानंतर काही इलेक्टोरल रिफॉर्म्स सध्या चर्चेत आहेत. का चर्चेत आहेत? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून, भारतीय निवडणूक आयोगाकडून काही नवीन गोष्टी आणल्या जात आहेत. मग आपल्याकडं ही पार्श्वभूमी एक्झॅक्टली कशी राहिलेली आहे, तर त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे प्रिलिम्स आणि मेन्सच्या दोन्हीच्या अँगलने. ठीक आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये निवडणूक सुधारणा एक्झॅक्टली कोणकोणत्या झालेल्या आहेत आणि कधी झालेल्या आहेत. ठीक आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण आदर्श आचारसंहिता असं म्हणतो. 1969 मध्ये पहिल्यांदा अशा काही गाईडलाईन्स, अशी काही मार्गदर्शक तत्त्व तिथं रिलीज केली गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1988 ला, जेने मतदानाचं वय जे 21 होतं ते 18 करण्यात आलं. ही खूप महत्त्वाची एक सुधारणा मानली जाते, निवडणूक सुधारणा मानली जाते, इलेक्टोरल रिफॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर ईव्हीएम सारख्या मशीन आणल्या गेल्या आपल्याकडे 1989 मध्ये. तोपर्यंत बॅलेट पेपरवरती आपल्याकडं मतदान घेतलं जात असायचं. नंतर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तिथं आणल्या गेल्या. ठीक आहे. बूथ कॅप्चरिंगचे म्हणजे मतदानाचं जे बूथ केंद्र आहे ते कॅप्चर केलं जात असायचं. तिथं बरेच गैरप्रकार केले जात असायचे. तर त्या बाबतीमध्ये पण बरेच सुधारणा इथं आणल्या गेल्या. त्याच्यानंतर इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड, ज्याला आपण इलेक्शन कार्ड म्हणतो, तर ते आणलं गेलं. ते इंट्रोड्यूस केलं 1993 मध्ये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मल्टी मेंबर बॉडी बनली कन्सिस्टंटली इथून पुढं. त्याच्या आधी पण चेंजेस झाले होते. परत ते रिव्हर्ट बॅक करण्यात आले होते. परंतु 93 पासून जर आपण बघितलं तर मल्टी मेंबर बॉडी ती कन्सिस्टंटली राहिलेली आहे. ठीक आहे. 96 ला मोठ्या प्रमाणामध्ये असेच निवडणूक सुधारणा तिथं करण्यात आलेल्या होत्या. इलेक्टोरल रिफॉर्म्स करण्यात आले होते. बाय इलेक्शन्स म्हणजे त्याला आपण पोटनिवडणूक म्हणतो. तर त्याच्या बाबतीत पण टाईम लिमिट फिक्स करण्यात आलं. कॅन्डिडेटचे नेम्स, त्याचं लिस्टिंग, त्याच्यामध्ये काही सुधारणा आणल्या गेल्या. पॉलिटिकल पार्टीज ज्या रिकॉग्नाइज्ड असतील, ज्या रजिस्टर्ड असतील, अनरिकॉग्नाइज्ड असतील, अशा त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं. लिस्टिंग करायला सुरुवात केली गेली. डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये तिथं निर्णय आणले गेले. अशा बऱ्याच सुधारणा इथं केल्या गेल्या. तर ही पीडीएफ तर शेअर करणारच आहे टेलिग्राम चॅनलला. तिथं तुम्ही जॉईन व्हा. DNA बाय निलेश सर टेलिग्राम चॅनल आहे तिथं, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथं टेलिग्रामची लिंक तुम्हाला भेटेल, किंवा नसेलच इथं नंबर दिलेला आहे, नंबरला मेसेज करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी शेअर करतो. तर इथं ही पीडीएफ डेली शेअर केली जाते सेशन झालं की. तर हा फोटो व्यवस्थित बघून घ्या. याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणूक सुधारणा सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत. या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण या इलेक्टोरल रिफॉर्म्सला घेऊन कमिटी वेगळ्या नेमण्यात आल्या होत्या. त्याला घेऊन प्रिलिम्सला प्रश्न विचारतील, आणि हाच कंटेंट आपल्याला मेन्ससाठी पण गरजेचा आहे, की आतापर्यंत भारतामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टला घेऊन मागे प्रश्न विचारलाय. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आदर्श आचारसंहितेच्या संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निवडणूक सुधारणा आणण्यामध्ये एक्झॅक्टली काय भूमिका बजावलेली आहे, हा मेन्सला प्रश्न मागं विचारून झालेला आहे. प्रिलिम्सला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, रिपीटेडली प्रश्न आहे. या कमिटी पण नोट डाऊन करून ठेवा, ही पीडीएफ सेव्ह करून ठेवा, किंवा तुमच्या नोट्समध्ये या गोष्टी तिथं ऍड करून ठेवा. ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये डिजिटल इंडिया जो एक उपक्रम महत्त्वाचा सुरू करण्यात आला होता, तर त्याचं एक्झॅक्टली आतापर्यंत सक्सेस काय राहिलेला आहे, काय त्यांनी साध्य केलेलं आहे, त्याला घेऊन सध्या खूप जास्त चर्चा सुरू आहे. कारण 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. डिजिटल इंडियाला 10 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. द हिंदू आणि लोकसत्तामध्ये दोन्हीकडं न्यूज आलेले आहे, आणि स्पेसिफिकली लोकसत्तामध्ये स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं आर्टिकल प्रिंट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे हेडिंग्स आहेत ते खूप जास्त गोष्टी आपल्याला सांगून जातात. इथं काय म्हणलं आहे, डिजिटल इंडिया प्रोजेक्ट युज्ड टेक्नॉलॉजी टू ब्रिज गॅप्स, कट आउट मिडलमॅन. जे मध्यस्थी होते, ज्या मध्यस्थींमुळं योग्य सेवा, योग्य सुविधा लास्ट माईल पर्यंत पोहोचत नव्हत्या, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हत्या, तर त्या मिडलमॅनला, मध्यस्थीला कट आउट केलेलं आहे. गॅप्स जे होते, तफावती ज्या होत्या त्या दूर केलेल्या आहेत, असं स्वतः प्राईम मिनिस्टर म्हणालेलं आहे. ठीक आहे. इकडं लोकसत्ताला टायटल काय आहे, डिजिटल इंडियामुळे संधीचं लोकशाहीकरण झालेलं आहे. आहे असे हे मुद्दे तुम्ही मेन बॉडीमध्ये हेडिंग म्हणून यूज करू शकता. डिजिटल इंडियाने काय साध्य केले आहे, कुठं ते कमी पडतंय, तर त्याने
ऑपॉर्च्युनिटीचं डेमोक्रेटायझेशन केलेलं आहे, संधींचं लोकशाहीकरण केलेलं आहे. त्याने गॅप्स ब्रिज केलेले आहेत, त्यांनी तफावत दूर केलेल्या आहेत, त्याने मध्यस्थी दूर केलेले आहेत. हे तुमची हेडिंग झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही गोष्टी एक्सप्लेन करू शकता. मग डिजिटल इंडिया एक्झॅक्टली इनिशिएटिव्ह का आहे, कधी सुरू झाला होता, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. ठीक आहे. 1 जुलै 2015ला डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आला होता. कशासाठी? टू ट्रान्सफॉर्म इंडिया इंटू अ डिजिटली एम्पॉवर्ड सोसायटी अँड नॉलेज बेस्ड इकॉनॉमी. एक डिजिटली एम्पॉवर्ड म्हणजे डिजिटली सक्षम असलेला समाज इथं बनवण्यासाठी आणि ज्ञानावरती आधारित एक अर्थव्यवस्था इथं तयार करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता 1 जुलै 2015ला. सोबतच त्याच्यामध्ये आणखी ऑब्जेक्टिव्ह काही ठेवण्यात आले होते, की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत. डिजिटल डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस, जे काही सेवा सुविधा सरकारच्या बाजूने दिल्या जात आहेत, त्याला डिजिटल फॉर्मॅटमध्ये पोहोचवायचं आहे. आणि फायनान्शियल इन्क्लुजन, मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह, आर्थिक समावेशन, त्याला चालना देण्यासाठी पण हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता. ऑब्जेक्टिव्ह परत एकदा इथं आहे असे मेन्शन केलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे देखील. डिजिटल डिवाइड, डिजिटल दरी जी बघायला मिळत होती, म्हणजेच काय, काहीच लोकांकडं ॲक्सेस होता टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा, काही लोकांकडे नव्हता. तर ही जी दरी होती ही दूर करण्यासाठी इनिशिएटिव्ह आणला गेला. डिजिटल ॲक्सेस इन्क्लुझिव्ह बनवण्यासाठी, सर्वसमावेशक बनवण्यासाठी आणला गेला. मग वेगवेगळ्या त्या फील्डमध्ये, सेक्टरमध्ये, जसं की एज्युकेशन असेल, हेल्थ केअर असेल, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस असतील, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा एक इम्पॉर्टंट रोल असतो. तर त्याच्यासाठी पण हा इनिशिएटिव्ह काम करतो. आणि नागरिकांची क्वालिटी ऑफ लाईफ, तिथं त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी देखील हा डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह आणला गेला होता. ऑब्जेक्टिव्ह बेसिक त्याचे ते होते. याच्यामध्ये मग 9 पिलर, 9 याचे स्तंभ तिथं डिजिटल इंडियाचे आयडेंटिफाय करण्यात आले होते. ब्रॉडबँड हायवेज, इंटरनेट प्रोव्हाईड करायचे, पब्लिक इंटरनेट ॲक्सेस प्रोग्राम, इन्फॉर्मेशन टू एव्हरीवन, अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम्स, युनिव्हर्सल ॲक्सेस टू फोन्स, आयटी फॉर जॉब्स, ई क्रांती, ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं टार्गेट एक ठेवण्यात आलं होतं. नेट झिरो इम्पोर्ट म्हणजे काय, की इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इथं इंडियामध्ये करायचं आहे. बाहेरून ज्या आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवतोय त्या टाळायच्या आहेत, त्या बंद करायच्या आहेत. असे 9 पिलर डिजिटल इंडियाचे आयडेंटिफाय तिथं करण्यात आलेले होते. ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत डिजिटल इंडियाने या जर्नीमध्ये काय-काय माइलस्टोन त्यांनी पार केलेले आहे. ठीक आहे. 15ला इनिशिएटिव्ह लॉन्च झाला. 16ला भारत इंटरफेस फॉर मनी ॲप तिथं लॉन्च करण्यात आलं. 17ला आपल्याला माहिती आहे जी-एस-टी-एन सारखं जी-एस-टीचं नेटवर्क, ते पोर्टल लॉन्च केलं गेलं. तो याचाच पार्ट होता. याच्यातलंच ते माइलस्टोन होतं. 2018ला प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आलं. 19ला नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अप्रूव्ह करण्यात आली. आरोग्य सेतू ॲप आलं 2020ला. उमंग नावाचं ॲप आलं 21ला. 22ला नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन आलं. 23ला G20 होस्ट केली इंडियाने, ती महत्त्वाची गोष्ट होती. आणि ग्लोबल इंडिया एआय समिट 24ला इंडियामध्येच होस्ट करण्यात आली होती. डिजिटल इंडियाची जर्नी आणि त्याच्यातले की माइलस्टोन आतापर्यंत काय राहिलेले. सोर्स काय आहे, PIB, गव्हर्नमेंटचा ऑथेंटिक सोर्स आहे. डिजिटल इंडियाने आतापर्यंत काय काय साध्य केलं आणि त्याच्यासमोर आव्हानं काय आहेत ते आपल्याला विचारलं तर तिथं आपल्याला हे कंटेंट टाकायचं आहे. स्वतः युनियन मिनिस्टर ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटने द हिंदूमध्ये आर्टिकल लिहिलेलं आहे. डिजिटल इंडियाचाच रेफरन्स आहे, की टेक्नॉलॉजीला कसं वापरलं गेलेलं आहे, कोणासाठी, महिलांना आणि लहान मुलांना इम्पॉवर करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी. मग याच्यामध्ये आणखी त्याचं यश, त्याचं सक्सेस मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. इथं जी सुरुवात मेन्शन केलेली ही खूप चांगली आहे. तुम्ही इंट्रोमध्ये तुमच्या डायरेक्टली तिथं मेन्शन करू शकता. एम्पॉवरमेंट बिगिन्स विथ ॲक्सेस. उपलब्धता किंवा प्रवेश ज्याला आपण म्हणतो, प्रवेश दिल्यानंतरच एम्पॉवरमेंट सुरू होते. तिथं सक्षमीकरण सुरू होतं. डायरेक्टली तुम्ही इंट्रोमध्ये या पद्धतीने गोष्टी तिथं वापरू शकता. कशाच्या माध्यमातून? ॲक्सेस टू राइट्स, अधिकारांची उपलब्धता, ॲक्सेस टू सर्व्हिसेस, सुविधांची उपलब्धता, ॲक्सेस टू प्रोटेक्शन, संरक्षणाची सुविधा उपलब्धता आणि ॲक्सेस टू अपॉर्च्युनिटी, संधीची उपलब्धता. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काय होतं तर सक्षमीकरण होतं, एम्पॉवरमेंट होतं. हे डायरेक्टली तुम्ही आहे असं इंट्रोडक्शन तुमच्या ॲन्सरमध्ये तुम्ही वापरू शकता. मग इनिशिएटिव्ह असे कोणते आहेत ज्यांनी ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत. डिजिटल इनिशिएटिव्ह, ठीक आहे, त्याच्याबद्दलच आपण डिस्कस करतोय इथं पण. सक्षम अंगणवाडी इनिशिएटिव्ह एक सुरू करण्यात आला होता. कशासाठी? 2,00,000 पेक्षा जास्त ज्या अंगणवाडी आपल्याकडे केंद्र आहेत त्यांना मॉडर्नाइज करण्यासाठी, त्यांना एम्पॉवर करण्यासाठी. मग या ठिकाणी काय करण्यात आलं? स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करण्यात आलं. डिजिटल डिव्हाइसेस देण्यात आले. नवीन इनोव्हेटिव्ह लर्निंग टूल्स तिथं दिले गेले आणि न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये, पोषणाच्या बाबतीमध्ये आणखी कार्यक्षम पातळीने
त्याची सुविधा पोहोचवण्यासाठी तिथं आणखी कार्यक्षमता तिथं आणली गेली या सगळ्या माध्यमातून. मग ती हेल्थ केअरच्या बाबतीतली असेल किंवा एज्युकेशन सर्व्हिसेसच्या बाबतीतले असेल. तर ती एक इनिशिएटिव्ह तो लक्षात ठेवा, सक्षम अंगणवाडी इनिशिएटिव्ह. त्याच्या अंतर्गत डिजिटली सुविधा देण्यासाठी तिथं आणखी जास्त प्रोत्साहन मिळालं, चालना दिली गेली. पोषण ट्रॅकर नावाचा एक इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये स्मार्टफोन देण्यात आले, ज्याच्या माध्यमातून मग पोषण पातळी एक्झॅक्टली किती आहे ते ट्रॅक करण्यासाठी मदत झाली. ऑफकोर्स याचा फायदा हेल्थ सेक्टरमध्ये झालेला आहे, प्रायमरी लेव्हलला, रुरल लेव्हलला. त्याच्यानंतर मग याच इनिशिएटिव्हला, पोषण ट्रॅकरला 2025चा प्राईम मिनिस्टरचा अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मिळालेला आहे. प्रिलिमसाठीची फॅक्ट नोट डाउन करून ठेवा. मेन्ससाठी पण व्हॅलिडेशन म्हणून त्याला तुम्ही वापरू शकता. या डिजिटल इनिशिएटिव्हमुळे झालं काही, लिकेजेस रिड्यूस झाले. फेशियल रिकग्निशन सिस्टीम तिथं आणली गेली. फेशियल रिकग्निशन सिस्टीममुळे काय झालं, की खरे लाभार्थी, इलिजिबल बेनिफिशरी जे आहेत ते त्यांच्यापर्यंतच फक्त या सगळ्या सुविधा पोहोचवण्यासाठी मदत झाली. कारण खोट्या लाभार्थीचे बरेच बरेच प्रकरणं समोर आलेली होती. ती एक गोष्ट नमूद तिथं महत्त्वाची करू शकतो आपण. त्याच्यानंतर शी बॉक्स नावाचं पोर्टल तिथं सुरू करण्यात आलं होतं. कशासाठी? जो पोश कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस नावाचा कायदा, तर त्याच्या अंडर कंप्लेंट तिथं रजिस्टर करण्यासाठी शी बॉक्स नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलं. अजून एक डिजिटल इनिशिएटिव्ह तो महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ज्याच्या अंतर्गत प्रेग्नंट विमेनला ₹5,000 पहिल्या मुलासाठी द्यायचं तिथं सुरुवात केलं होतं. याच्या अंतर्गत नंतर मिशन शक्ती याच्या अंडर काय करण्यात आलं, तर दुसरं जर अपत्य झालं आणि ती मुलगी असेल तर ₹6,000 तिथं बेनिफिट द्यायला सुरुवात केली. आणखी एक इनिशिएटिव्ह जो डिजिटली तिथं सुरू करण्यात आला होता. डायरेक्ट याच्यामध्ये बेनिफिट तिथं ट्रान्सफर केला गेला होता. फुल्ली डिजिटल हा प्रोग्राम आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट याच्याबद्दलची लक्षात ठेवा. या चाइल्ड प्रोटेक्शन अँड वेलफेअरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनने एक महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. केअरिंग्ज नावाचं एक पोर्टल लहान मुलांच्या बाबतीमध्ये चालतं. ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आपल्याकडे आहे 15चा, अमेंडेड आहे. परंतु पोर्टल सेपरेटली एक सुरू करण्यात आलं होतं. चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स सिस्टीम. तर लहान मुलांच्या वेलफेअरच्या बाबतीमध्ये, प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये पण या डिजिटल इनिशिएटिव्हनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर हे सगळे मुद्दे नोट डाउन करून घ्या आणि मग आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तो समजून घ्या. मेन्सला, यूपीएससी मेन्सला 2020ला ऑलरेडी हा प्रश्न विचारलेला आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उदयामुळे, चौथी औद्योगिक क्रांती कोणती? फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कोणती? तर ती आहे डिजिटल रिव्होल्यूशन. या उदयामुळे ई गव्हर्नन्सला सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून बघण्यास सुरुवात झालेली आहे. चर्चा करा, डिस्कस करा. ई गव्हर्नन्स काय आहे? आतापर्यंत जे काही आपण डिस्कस केलं या डिजिटल इंडियाला घेऊन, हा सगळा पार्ट आहे ई गव्हर्नन्सचा. गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन म्हणतो आपण सोप्या भाषेमध्ये. प्रशासन चालवणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? नागरिकांना सुविधा पुरवणं. मग त्याच सुविधा ई वेने पुरवल्या जात आहेत, डिजिटली प्रोव्हाइड केल्या जात आहेत. त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट बनलेला आहे, इनडिव्हिजिबल पार्ट बनलेला आहे. कशामुळं? या डिजिटल रिव्होल्यूशनमुळं. डिस्कस हेच सांगायचं आहे, जे आता आपण डिस्कस केलं सगळं तेच एक्सपेक्टेड आहे या आन्सरमध्ये. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय? तर हेच असतं. ठीक आहे. तर त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, नोट डाऊन करून ठेवा. सोशल जस्टिस किंवा गव्हर्नन्स दोन्हीकडे याला आपण रिलेट करू शकतो. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्यूएस रँकिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये इंडियातलं एक्झॅक्टली युनिव्हर्सिटीचं रँकिंग किती राहिलेलं आहे आणि तो मुद्दा एक्झॅक्टली आपल्याला प्रिलिम्स मेन्सला कसा महत्त्वाचा आहे तो आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर भारतातले काही विद्यापीठं त्यांची रँकिंग वाढलेली आहे. इंडियन युनिव्हर्सिटीज जर बघितलं तर मोर दॅन 50 स्पॉट्स जे आहेत त्या टॉप 1500 मध्ये भारतातल्या युनिव्हर्सिटीजला मिळालेले आहेत. हायेस्ट रँक कोणत्या युनिव्हर्सिटी मिळालेली आहे? तर ती आहे IIT दिल्लीला. 123वी रँक त्यांना मिळालेली आहे. त्याच्यानंतर मग IIT बॉम्बे आहे, IIT मद्रास आहे, IIT खरगपूर आहे, IISc बेंगलोर आहे. ठीक आहे. हा नंबर, ही रँकिंग आपली चांगली झालेली आहे, वाढलेली आहे. याच्यासाठी मग महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की एज्युकेशन, हायर एज्युकेशन इम्प्रूव्ह झालेलं आहे का? येस, काही प्रमाणामध्ये ते इम्प्रूव्ह झालेलं आहे. प्रिलिम्ससाठी हा मुद्दा, मेन्ससाठी एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जर क्वेश्चन आपल्याला विचारला तर तिथं आपण जस्टिफाय करण्यासाठी आपले आर्ग्युमेंट या क्यूएस रँकिंग लिस्टला आपण तिथं सपोर्ट म्हणून वापरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. IRशी संबंधित क्वाडला घेऊन मागं पण न्यूज आलेली होती. तर मोर फोकस्ड क्वाड विल हेल्प डिलिव्हर बेटर, असं जयशंकर यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. क्वाड एक्झॅक्टली काय आहे? बेसिक डिटेल्स त्याच्याबद्दलचे आपण आधी पण जाणून घेतले होते, तरी पण परत एकदा स्टॅटिक पार्ट तो आपण रिपीट करूया. क्वाडमध्ये 4 देश आहेत, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका. ठीक आहे. सुरुवात कधी झाली होती? ज्यावेळी 2004ला सुनामी सारखी परिस्थिती इथं उद्भवलेली होती या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये. त्यावेळी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांसोबत मानवतावादी सहकार्य तिथं केलेलं होतं. ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स केला होता. मग 2007 मध्ये
पहिल्यांदा जॅपनीज प्राईम मिनिस्टर त्यावेळेचे शिंझो अॅबे त्यांनी ही गोष्ट समोर मांडली होती. परंतु ऑस्ट्रेलियाने याच्यातून विथड्रॉ केलेलं होतं. कशामुळं? चायनीज प्रेशरमुळं. परंतु नंतर 17 मध्ये परत एकदा डायलॉग सुरू झाला आणि त्यावेळीपासून आत्तापर्यंत मग ही क्वाड नावाची संघटना, क्वाड नावाचा ग्रुप काम करत आहे. पहिली लीडर्स समिट जी झाली होती 2021 मध्ये झाली होती. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर या भागामध्ये, या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये मग ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स, मानवतावादी सहकार्य, डिझास्टर रिलीफ, आपत्तीच्या बाबतीमध्ये निवारण, तिथं मदत करणे आणि बाकी काही सेक्टर्समध्ये पण सहकार्य करणे, त्याच्यासाठी क्वाड गटाची स्थापना करण्यात आली होती. मग क्वाड प्लसची पण सध्या चर्चा सुरू आहे. याच इंडो पॅसिफिकमध्ये असलेले साऊथ कोरिया असेल किंवा न्यूझीलंड, व्हिएतनाम सारखे देश असतील, ते पण इंटरेस्टेड आहेत क्वाडमध्ये जॉईन होण्यासाठी. त्यांना क्वाड प्लस म्हणून देखील तिथं संबोधलं जातं. मागं आपण क्वेश्चन पण दाखवलेला होता, क्वाडला घेऊन कसा विचारला जातो. ठीक आहे. आणखी एक संघटना चर्चेत आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी 5 देशांच्या भेटीवरती आहेत. तिथं गेल्यानंतर काय काय गोष्टी होतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपण डिस्कस करणारच आहोत. तिथंच ब्रिक्स परिषदेत देखील सहभागी होणार आहेत. तर ब्रिक्समध्ये सहभागी झाल्यानंतर तिथं जो काही डिसिजन होईल त्यावेळी आपण ब्रिक्स एक्झॅक्टली संघटना काय आहे, ब्रिक्समध्ये नवीन मेंबर कोणकोणते जॉईन झालेले आहेत. आता आजच एक लेटेस्ट न्यूज पण आलेली आहे की प्राईम मिनिस्टर यांना तिथले काही अवॉर्ड्स पण दिले गेलेले आहेत. तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. जसं जशा घडामोडी तिथं घडत जातील 2, 3, 4, 5 जुलैपर्यंत हा सगळा दौरा चालणार आहे. त्यावेळी आपण त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू त्याच्याबद्दलच्या डिटेलमध्ये. ठीक आहे. त्याच्याबद्दल निश्चित राहा. जीएस पेपर 3 शी संबंधित मुद्दा आपल्याला महत्त्वाचा डिस्कस करायचा आहे. केंद्र सरकारच्या बाजूने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जी जाहीर करण्यात आली होती, कधी जाहीर करण्यात आलेली होती त्याच्याबद्दल माहिती इथं देण्यात आलेली आहे. 24-25च्या बजेटमध्ये. तो कशाचा पार्ट होता? तर प्राईम मिनिस्टरने एक 5 योजनांचं पॅकेज जाहीर केलं होतं. कशासाठी? रोजगार निर्मितीसाठी, कौशल्य देण्यासाठी आणि इतर ऑपॉर्च्युनिटी संधी देण्यासाठी. कुणाला? 4.1 कोटी तरुणांना. त्यापैकी एक स्कीम म्हणून ही ELI स्कीम तिथं जाहीर करण्यात आली होती 24-25च्या बजेटमध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय ठेवण्यात आलं होतं? 3.5 कोटी तरुणांना जॉब देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. स्कीमचं नाव काय आहे? एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. काय केलं जाणार आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली ते समजून घ्या. फर्स्ट टाइम एम्प्लॉईज म्हणजे आधी कधीच जॉब केलेला नाही अशा व्यक्तीला, अशा तरुणाला 15,000 पर्यंतचं मंथली वेज तिथं वन टाइम दिलं जाणार, 1 मंथचं वेज दिलं जाणार आहे 15,000चं. ठीक आहे. हे सरकारच्या बाजूने दिलं जाईल की तुम्ही जॉईन व्हा. कुठं? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये. मग त्या कंपन्यांनी या तरुणांना जॉब द्यायचा, त्याच्या बदल्यामध्ये सरकार काय करेल? त्यांना इन्सेंटिव्ह देईल. किती? पिरियड अप टू 2 इयर्स. 2 वर्षांपर्यंत सरकारच्या बाजूने कंपन्यांना भत्ता दिला जाईल. सरकारच्याच बाजूने 15,000चं वेज दिलं जाईल आणि त्या कंपन्यांकडं एक गोष्ट काय असणार आहे की तुम्ही ॲडिशनल एम्प्लॉयमेंट जनरेट करायची आहे उत्पादन क्षेत्रामध्ये. स्पेसिफिकली तो मुद्दा लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला याच्यामध्ये टार्गेट केलं गेलेलं आहे. ठीक आहे. बेनिफिट्स कुठं ॲप्लिकेबल असतील त्याचा पण एक तिथं टाइम पिरियड सांगण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंतच्या पिरियडमध्ये. ठीक आहे. एवढ्याच जॉब जे क्रिएट होणार आहेत एवढ्याच पिरियडमध्ये तिथं ही स्कीम अप्लाय होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला का टार्गेट केलं जाते? कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करू शकतो, एम्प्लॉयमेंट देऊ शकतो. भारतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होईल, बाहेरून येणाऱ्या वस्तूंचं आपली जी आयात आहे ती कमी होईल, म्हणून त्याला जास्त इथं टार्गेट केलं जात आहे. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये एक स्टडी लेटेस्ट सध्या पब्लिश झालेला आहे. त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की सेकंडरी पोल्युटंट्स म्हणजे दुय्यम प्रदूषक कोणते एक्झॅक्टली? पर्टिक्युलरली स्पेसिफिकली अमोनियम सल्फेट, ज्याच्यामध्ये मग सल्फर डायऑक्साईड आहे, SO2 आहे आणि अमोनिया आहे. हे भारतातल्या PM 2.5 पोल्युशनमध्ये 1/3 कॉन्ट्रीब्युशन देतात. 1/3 त्यांचं योगदान आहे. त्यामुळं अर्जंट नीड तिथं सांगितली गेली आहे त्या स्टडीमध्ये की एअर पोल्युशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. 60% पेक्षा जास्त SO2 इमिशन जे आहे ते भारतातलं कुठून येतं? कोळशावरती आधारित जे प्रकल्प आहेत तिथून. ठीक आहे. हा मुद्दा प्रिलिमसाठी खूप महत्वाचा आहे. SO2चं, सल्फर डायऑक्साईडचं इमिशन उत्सर्जन 60% पेक्षा जास्त कुठून येतं? कोळसा आधारित प्रकल्पांमधून. ठीक आहे. ती एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. PM 2.5 म्हणजे काय असतं? पार्टिक्युलेट मॅटर 2.5 त्याचे डायमीटरची साईज तिथं नमूद करण्यात आलेली आहे. PM 2.5 असेल, PM 10 असेल, हे छोटे छोटे कण असतात, धुलीकण, प्रदूषणाचे कण त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर ते बेसिक डिटेल्स इथं नमूद केलेले की प्रायमरी पोल्युटंट्स कोणते असतात, प्राथमिक प्रदूषक कोणती. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे,
कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन आणि सल्फर आणि मग सेकंडरी पोल्युटन्स कोणते असतात तर ते इथं नमूद केलेले आहेत. बेसिक एन्व्हायरमेंट मधल्या गोष्टी त्या नमूद इथं करण्यात आलेल्या आहेत. नोट डाऊन त्या करून घ्या. आणखी एक एन्व्हायरमेंटशी संबंधित असलेला महत्वाचा मुद्दा आहे खराई कॅमेल नावाची स्पेसिस सध्या चर्चेत आहे. ठीक आहे. इथे इमेजमध्ये बघून घ्या खराई कॅमेल एक्झॅक्टली कशा पद्धतीने असतं. काय इमेज दाखवतोय याचं एक वेगळं सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे. ही स्पेसिस जर बघितली खराई कॅमल्स हे नाव कुठून आलंय? खार या शब्दावरून. खार म्हणजे काय? खारफुटी वन. इथे जे इमेजमध्ये दिसत आहेत ही खारफुटी वन आहेत आणि या खारफुटी वनांच्या भागामध्ये हे खराई कॅमल भारतामध्ये एंडेमिक असलेले बघायला मिळतात. भारतामध्येच फक्त हे खराई कॅमल सापडतात. त्याच्यासाठी ही इमेज इंटेन्शनली टाकलेली आहे. खारफुटी वनांचा भाग आहे, त्या भागामध्ये हे सापडतात. ठीक आहे. हे खराई नाव कुठून आलेले तर खार मिनिंग सलाईन, क्षारयुक्त भागामध्ये हे सापडतात, हे आढळतात. इंडिजिनियस आहेत म्हणजे भारतातच सापडतात. कुठं? कच्छ प्रदेशामध्ये. या खराई कॅमलची संख्या कमी होत चाललेली आहे. का? पहिल्यांदाच सांगितलं खारफुटी वनांमध्ये ते सापडतात, त्या भागामध्ये ते राहतात, अधिवास तिथं आहे. खारफुटी वनांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे त्यांचा अधिवास धोक्यात येत चाललेला आहे, त्यामुळे त्यांची पण संख्या कमी होत चाललेली आहे. ठीक आहे. खराई कॅमल IUCNची जी लिस्ट आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्याच्या इनडेंजर्ड या लिस्टमध्ये क्लासिफाय त्याला करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मालधारी कम्युनिटी, एक मालधारी समुदाय आहे, जो ट्रॅडिशनली या खराई कॅमलला त्यांचं पालन पोषण करत आलेलं आहे आतापर्यंत. ठीक आहे. ती एक महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. अशा काही स्पेसिस ज्या चर्चेत येत असतात त्यांना घेऊन लगेच आपल्याला प्रिलिम्सचा प्रश्न विचारला जातो. पुढचा मुद्दा इन्सिनरेशनचा, भोपाळ गॅस ट्रेजेडीचा, दुर्घटनेचा तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. द हिंदूमध्ये आज एडिटोरियल आलेला आहे, आधीच डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तिथल्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर MIC नावाचा गॅस, मिथेल आयसोसायनेट नावाचा, ठीक आहे, आणि युनियन कार्बाइड नावाची कंपनी. 2 फॅक्ट्स त्याच्याबद्दलच्या लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. प्रिलिमसाठीचे फॅक्ट, 2 नेव्हीमध्ये एक स्टील्थ फ्रिगेट आहे आणि दुसरी जी आहे ती एक आपल्याकडं फ्रिगेट इंडक्ट करण्यात आलेली आहे. तर ती एक्झॅक्टली काय आहे त्याच्याबद्दलच्या फॅक्ट्स इथं जाणून घेणार आहोत. पहिली आहे INS उदयगिरी. ठीक आहे. सेकंड शिप आहे कोणत्या प्रोजेक्ट मधली? प्रोजेक्ट 17A मधली. त्यातली ही सेकंड शिप आहे उदयगिरी. ती इंडक्ट करण्यात आलेली आहे. कोणाकडून ते डेव्हलप करण्यात आलेले आहे? माझगाव डॉक आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स, MPC सारख्या आयोगाला इथं इंटरेस्ट असतो. मल्टी लाईनर स्टेटमेंट ज्यावेळी दिलं जातं, चालू घडामोडीमध्ये क्वेश्चन विचारला जातो, त्यावेळी इथं फसवण्याचा प्रयत्न केला जातो. उदयगिरी ही रेकॉर्डेड 37 रेकॉर्ड टाइममध्ये 37 महिन्यांच्या रेकॉर्ड टाइममध्ये ती डिलिव्हर करण्यात आलेली आहे इंडियन नेव्हीला. ही पण फॅक्ट महत्वाची आहे. अगोदर आपल्याकडं INS उदयगिरी नावाची एक स्टीमशिप होती, जी 2007 ला डिकमिशन करण्यात आली होती. म्हणजेच काय, तिची सेवा संपली होती भारतीय नौदलातली. तिचंच परत नाव या नवीन शिपला देण्यात आलेलं आहे. अशीच नावं तिथं दिली जातात. दुसरी एक आहे INS तमाल नावाची, F-71 पण म्हणलं जातं. ही मल्टी रोल स्टील्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे. ठीक आहे. या बाबतीमध्ये स्पेसिफिक एक फीचर काय आहे तर ही लास्ट फॉरेन बिल्ट मेजर वॉरशिप कन्सिडर केली जाते. कारण इंडियनायझेशनचा जो तिथं प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजेच काय, ही जी लष्कराला लागणाऱ्या कोणत्याही गोष्टी असतील त्याच्यामध्ये भारतीयकरण करण्याचा जो प्रकल्प सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे याला एक लास्ट मेजर फॉरेन एक वॉरशिप कन्सिडर केलं जातं. याच्यानंतर प्रॉबेबली असं होऊ शकतं पुढे जाऊन की भारतामध्येच बनवलेल्या वॉरशिप इथं वापरल्या जातील. ठीक आहे. या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्या बाबतीतल्या. प्रिलिम्सला मागं प्रश्न विचारला गेलेला आहे. याला घेऊन ऑपरेशन नन्हे फरिश्ते कोणत्या विभागाकडून सुरू करण्यात आलेलं होतं? रेल्वेकडून, इंडियन रेल्वेकडून, RPF रेल्वे पोलिसांकडून. ठीक आहे. रेल्वे पोलीस फोर्स त्यांच्याकडून. कोणासाठी? जे हरवलेले किंवा घरातून पळून आलेले, अनावधानाने स्थानकात राहिलेले असे जे बालक असतात त्यांचा शोध घेण्यासाठीचा ऑपरेशन हे नन्हे फरिश्ते त्यांच्याकडून बऱ्याच वर्षांपूर्वी लॉन्च केलं गेलेलं आहे. ते अजूनही सुरू आहे. ते त्यांच्याकडून रिपीटेडली सुरू तिथं चालूच असतं. याला घेऊन प्रिलिम्सला मागे MPCने प्रश्न विचारलेला आहे. हे कोणाचं ऑपरेशन आहे, कोणाचं हे मिशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी पेटंटला घेऊन आज लोकसत्तामध्ये आर्टिकल आलेला आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. चप्पल म्हणतो आपण, पण वाहन नावाचा एक शुद्ध मराठीतला शब्द तिथं वापरला जातो, वाहन. ठीक आहे. हा मुद्दा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. GI टॅग याच्या बाबतीतलं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले किती GI टॅग आहेत, भारतातले किती GI टॅग प्रोडक्ट्स आहेत, पहिले कोणते, लेटेस्ट कोणते, अशा गोष्टी तिथं आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. एवढ्याच न्यूज इम्पॉर्टंट आहेत कालच्या आणि आजच्या न्यूज पेपर्समधल्या. ठीक आहे. थोड्याच दिवसांमध्ये लाईव्ह सेशन सुरू होणार आहे. त्याचा टाइम पण फिक्स होईल 11 ते 12च्या दरम्यान. तोच टाइम फिक्स असणार आहे, त्यामुळे तोपर्यंत कनेक्टेड राहा.